चर्चा सध्या शिंदेंच्या गोटात सुरू असल्याची माहिती आणि भाजपनं ऐनवेळी उमेदवार बदलायला लावले। त्यात उमेदवारी जाहीर करताना उशीर केल्याचा ठपका देखील आता भाजपवर ठेवण्यात आलाय। या सर्व घडामोडींमध्ये शिंदेंचे 15 दिवस वाया गेल्याची तक्रार आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून सुरू आहे अशी चर्चा आहे। बघा, या जागांवर उमेदवारांची घोषणा उशिराने झाली। दक्षिण मुंबई यामिनी जाधव यांचं अगदी ऐन वेळेला नाव समोर आलं। शिर्डी सदाशिव लोखंडे, 3 रामटेक राजू पारवे ऐन वेळा आयात केलं त्यांना काँग्रेसमधून ते शिंदे गटात आले आणि त्यांना उमेदवारी दिली। यवतमाळमध्ये राजश्री पाटील, हेमंत पाटील यांच्या पत्नी। हिंगोलीतून बाबूराव कदम कोहळीकर, या जागांवर उमेदवारांची घोषणा उशिराने झाला आणि म्हणून पराभव झाला अशी चर्चा सुरू झाली आहे। पुढच्या बातमीकडे, अजितदादा गटातील 12 जण भाजपच्या संपर्कात असल्याचं समजतंय असं वक्तव्य केले आमदार रोहित पवार यांनी। अजित पवारांनी पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याचा विचार करतील तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची भूमिका विचारात घेतली जाईल असं देखील रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। लोक साहेबांच्या आणि आमच्या पक्षप्रमुखांच्या संपर्कात होते। आता त्या बाबतीत काय केलं जाईल तर साहेबच निर्णय घेणार आहेत। अजितदादांच्या पक्षातले जे काही आमच्या संपर्कात ते सोडून 12 लोक भाजपच्या सुद्धा संपर्कात आहे असं कुठे ते कळतंय। तेव्हा जो विचार आपण अनेक वर्षांपासून जपला तोच विचार सोडून जेव्हा आपण सत्तेसाठी दुसऱ्या पक्षात जातो ते लोकांना पटत नसतं। काल ते तिथं दाखवून दिलं। दादा काय निर्णय घेतील हे माहीत नाही, पण साहेब निर्णय आमच्या बाजूला तिथं घेणार आहेत आणि त्यावेळेस जो काही निर्णय घेतला जाईल त्या वेळेस तिथं आमच्यासारख्या कार्यकर्त्याची काय भूमिका तेव्हा आम्ही तिथं सांगू।